आज आपण पुन्हा एकदा पिंपळगव्हाण एकलारा या परिसरात आलेला आहोत। इथं एक ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी गुरुदेव सेवा मंडळाची भगवी टोपी घातलेली आहे। तर तुम्हाला काय वाटते की बा सध्याच्या या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये कोण यायला पाहिजे किंवा कोण नाही यायला पाहिजे, आणि जो यायला पाहिजे तो का यायला पाहिजे किंवा जो यायला नाही पाहिजे तो का यायला नाही पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? मला वाटते हे पहाडचे शिट्टीवाले आहे चालू हो हात बळकट करण्याकरता मोदी जे आहे ते हे पाहिजे होते। म्हणजे तुम्हाला नेमकं कोण पाहिजे? सध्याच्या घडीले दिनेश पाहिजेच ना, म्हणजे दिनेश भाऊ। हो बरं, तुम्हाला नवनीत राणा का नको? अच्छा, मागच्या दौऱ्यात ते कुठं फिरलीच नाही ना निवडून आल्यावर। अच्छा, त्याच्यामुळे लोकांचा प्रभाव काही पडला नाही। बरं, आणि बळवंता वानखडे का नको? बळवंत भाऊचं एवढं सांगू इच्छित नाही। का बरं? सध्या त्याचा प्रश्न आहे बरं, हां, म्हणजे काही भागात सांगणं कठीण आहे बघ, पण ते त्याचं म्हणणं आहे की आम्ही येतोच निवडून। येतोच निवडून। तर दुसरं आहे काय आपल्या या गावातील आणखी एक नागरिक आहेत। आमचं म्हणणं वाजू मी का कोणाला म्हणे। बरं, ठीक आहे। तर आणखी पुढच्या गावात आपण थोडीशी प्रतिक्रिया घेऊया। केलं झालं पुन्हा आपण याच गावामध्ये इथे काही ज्येष्ठ लोक आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया। काकाजी, तुमचं नाव काय? रत्नाकरी। आता सध्या 26 तारखेला मतदान आहे लोकसभेचं, तुम्हाला माहिती आहे ना? मग आता तुम्हाला काय वाटते की बा या आता एवढे सगळे एकच उमेदवार आहेत, तुम्हाला काय वाटते की कोण निवडून येईल? म्हणजे नेमकं कोण बा, म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर असं नाव सांगा की आनंदराज आंबेडकर, रवी राणा, दिनेश रवी राणा, आपले नवनीत राणा, दिनेश भाऊ किंवा बळवंत भाऊ वानखडे, तुम्हाला कोण वाटते? म्हणजे कसं बा, तुम्हाला नेमकं काय वाटते की बा कोण तुम्हाला वाटते की बा हा आपाजींनी अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि अशी सर्वांना संभ्रमित करणारी अशी प्रतिक्रिया दिली की बा आम्ही नाव सांगू शकत नाही, परंतु जो कोणी काम करेल त्याला आम्ही निश्चित निवडून देऊ, असं त्यांचं मत पडलं। आणखी इथं एक आहेत, काय नाव साहेब? दादारावजी इंगळे। काय वाटते तुम्हाला की आता या लोकसभेमध्ये कोण निवडून यायला पाहिजे? महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी। हो, मग हे कसं ओळखा की कोण आपल्याला साथ देईल? मग तुम्हाला कोण वाटते की या सगळ्या समीकरणामध्ये कोण निवडून येईल? अच्छा, गाड्या सगळ्या फिरून राहिले आणि कोण निवडून येणार हे कोणाला माहीत नाही। हां, तुम्हाला काय वाटते? अच्छा, माझं सांगितलं ते तसंच वाटते। शाबाश, असे मतदार पाहिजे, खूप छान। म्हणजे जो दुसरा बाजूचा सांगते तेच मला वाटते, अशी एक प्रतिक्रिया ही पण छान आहे। तुम्हाला काय वाटते दादा? मला असं वाटतं की बुवा शक्यतोपर्यंत जवळून ओळखतो आपण त्याला, तो काम करते, काम करेल अशी अपेक्षा करण्याची। म्हणजे तुम्हाला असं वाटते की बा दर्यापूरचे जे आमदार आहेत सध्या विद्यमान स्थितीत, जे आता लोकसभेला उभे आहेत,
बळवंता भाऊ वानखडे हे निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटते का? नाही असं काही नाही, तेव्हा बळवंत भाऊच काम करते, सगळेच आपल्या जवळचे आहे. हां त्यापैकी नाही, सर्व जरी जवळचे आहेत पण त्यापैकी एक असं पर्टिक्युलर जे नाव तुमच्या डोक्यात आणि हृदयात आणि डोळ्यात खेळत असेल असं नसते. आणि ते तर ते आम्ही सांगू शकत नाही असा यांची प्रतिक्रिया आहे. तर त्यामुळे आणखी काही पुढच्या प्रतिक्रिया घेऊ. नमस्कार, आपण आला हो कापूसवाडी या नगरीमध्ये. ही नगर म्हणजे अंजनगाव आणि दर्यापूर कोपर्डा मार्गे यामधलं एक मोठं गाव असून यामध्ये खूप सारे मतदार आहेत. येत्या या 26 तारखेला जे लोकसभेचं मतदान आहे त्याविषयी लोकांची काही जे प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊया की सध्या असलेले खासदार किंवा त्यांना कोणते आवडत असलेले होणारे खासदार त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपल्याला ऐकून घेऊया. काका, तुम्हाला काय वाटते किंवा आता सध्या हे इलेक्शनचं वारं सुरू आहे, तर या वारामध्ये तुम्हाला नेमकं असं काय वाटते किंवा या सध्याचे जे महागाई किंवा बेरोजगारी ही जे प्रश्न आहेत किंवा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे? हे तुम्हाला कोण घ्यावंसं वाटते किंवा तुम्हाला काय वाटते? बळवंता भाऊ, तुम्हाला बळवंता भाऊ का वाटतात? नाही, समाजाचं तेच नाही, त्यांनी तुमच्यासाठी काय केलं किंवा ते तुमच्यासाठी काय करणार आहे काय वाटतं? बरं, हे एक म्हातारे अशी गोष्ट झाली की जे कापूस तळणीला कोल्ड्रिंकचा असा व्यवसाय छोटासा आहे. तुमच्या व्यवसायाविषयी तुम्हाला काय वाटते की आता येत्या लोकसभेमध्ये कोण खासदार व्हायला पाहिजे अमरावती जिल्ह्याचा? तुम्हाला काय वाटते? मला असं वाटते की बा दिलीप भाऊ आणि नवनीत राहण्याच्या बाबत म्हणजे यांच्या कॉम्पिटिशन करून आम्ही कॉलेज आणि बळवंत भाऊ हे निघून. तुम्हाला असं काय वाटते की बा बळवंत भाऊ निवडून आले पाहिजे? आम्हाला असं वाटते म्हणजे आम्हाला असं वाटत आहे की ते घेऊन येतील. म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे की बा बळवंत भाऊ हे खरा न्याय सर्वसामान्य जनतेला देऊ शकतात. हा देऊ शकतो. बरोबर. चला, आता आपण एक पानपट्टीचे मालक आहेत यांचं असं थोडंसं मनोगत घेऊया. तुम्ही कापूस तळणीचे एक पानपट्टी चालक आहात, तर तुम्हाला आता या सध्या लोकसभेच्या वातावरणामध्ये 26 तारखेला जे मतदान होणार आहे अमरावती 26ला, तर तुम्हाला काय वाटते की बा कोण यायला पाहिजे किंवा कोण येणार आहे? अच्छा, तुम्हाला वरती मोदी का पाहिजे? अच्छा, खाली म्हणजे हां नाही, आपला जो चर्चासत्राचा जो कार्यक्रम आहे तो सध्या आहे की बा अमरावती जिल्ह्यामध्ये खासदार कोण व्हायला पाहिजे? दुनिया वालों पूरी नगर ना हम दे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे पहले होंगे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पुरोगामी चळवळीतील दमदार नेतृत्व विचाराने कर्तृत्ववान अमरावती जिल्ह्याची आन शान बळवंत वानखडे यांना प्रचंड पंचायत देशासमोरील बटन क्रमांक 2 दाबून आपल्या हक्काचा उमेदवार भाऊ बळवंत वानखडे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करूया. त्यांना असं म्हणायचं आहे की इकडे कोणीही हो,
असल्याचं खडखड मत आहे. तर आणखी आपण काही लोकांना वेगवेगळ्या गावात भेटणार आहोत.